अध्याय 26 वाचण्याचे फळ. आपापल्या अभ्यासात विषयांत विशेष प्रावीण्य मिळेल. अध्याय 26. वेदांचा विस्तार. श्री गणेशाय नमः. श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले, द्विजवर्य, आम्ही चतुर्वेद जाणतो असा मोठेपणा करू नका, कारण त्याचा काही सुद्धा उपयोग होणार नाही. वेद हे अनंत आहेत. प्रत्यक्ष ब्रह्मदेवही त्यांच्याविषयी अनभिज्ञ आहे. नारायणाने व्यास रूपाने अवतार घेऊन त्यांची संहिता तयार केली, पण तेही पूर्ण वेदज्ञ नव्हते. पहिलं वैशंपायन, जैमिनी आणि सुमंत हे वेद व्यासांकडे विद्याभ्यास करीत होते. ते व्यासांना म्हणाले, गुरुदेव, आम्हाला सर्व वेद जाणून घेण्याची इच्छा आहे. तेव्हा व्यासांनी उत्तर दिले, मुलांनो, वेदांचा महिमा अनंत आहे. कल्पापर्यंत आयुष्य लाभले तरी एका वेदाचा अभ्यास होऊ शकत नाही. तेथे 4 वेद कसे आत्मसात होणार? म्हणून व्यासांनी या शिष्यांना वेदांचे भाग वाटून दिले. पूर्वी भारद्वाज ऋषी वेदाभ्यास करीत होता, पण अपेक्षित प्रगती होईना, म्हणून त्याने प्रदीर्घ तपश्चर्या केली. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाला. तो म्हणाला, वत्सा, तुला काय वरदान हवे? भारद्वाज म्हणाला, मला ब्रह्मचर्य पालन करून सर्व वेद शिकायचे आहेत. ते तुम्ही मला शिकवा. ब्रह्मदेव म्हणाला, वेद किती आहेत ते मीही सांगू शकत नाही. मग तू सर्व वेद कसे शिकणार? आपल्या शक्तीनुसार अभ्यास कर. ब्रह्मदेवाने त्याला वेद राशींचे 3 पर्वत दाखविले. ते पाहून भारद्वाज भयभीत झाला. ब्रह्मदेवाला शरण जाऊन तो म्हणाला, एवढे वेद मी कसा शिकणार? तुम्ही जे द्याल तेच मी घेईन. ब्रह्मदेवाने त्याला अभ्यासासाठी 3 मुठी भरून वेद दिले. भारद्वाजाने त्या 3 वेदांमधील काही मंत्र वेगळे करून 4था वेद तयार केला. पुढे हेच 4 वेद व्यासांनी आपल्या 4 शिष्यांना वाटून दिले. पहिलं मुनीला ऋग्वेद सांगितला, वैशंपायन याला यजुर्वेद सांगितला, जैमिनीला सामवेदाची व सुमंताला अथर्व वेदाची सविस्तर माहिती सांगितली. त्या प्रत्येक वेदाचे ध्यान, वर्ण, गोत्र, देवता, छंद, स्वरूप, उपवेद, भेद, शाखा यावर विस्तृत विवेचन केले. श्री गुरूंच्या मुखातून ती सर्व माहिती ऐकताना ते ब्राह्मणही थक्क होऊन गेले. श्री गुरु त्यांना म्हणाले, पूर्वी या भरतखंडातील लोक पुण्यवान होते. वर्णाश्रम धर्माला अनुसरून ते वागत होते. ते सत्व कलियुगात आता लोप पावले. ब्राह्मणांनी कर्म सांडले, वेदबाह्य आचरण करू लागले. वेदाभ्यास मागे पडला. ब्राह्मण इतके कर्म भ्रष्ट झाले की द्रव्याच्या लालसेने यवनांपुढे वेदपठण करू लागले. त्यांना वेदांचे रहस्य सांगू लागले. या अधोगतीला काय म्हणावे? पूर्वी वेदविद्येमुळे ब्राह्मणांना देवत्व प्राप्त झाले होते. लोक त्यांना सन्मानाने भूदेव म्हणत असत. ब्राह्मणांना देवदेवता वश होत्या. त्यावेळी विप्रवचनांचे सामर्थ्य इतके थोर होते की इंद्रादिक सूर्यश्रेष्ठी सुद्धा त्यांना वचकून असायचे. विष्णू त्यांची निज दैवत समजून पूजा करायचा. राजे महाराजे त्यांच्या निस्पृह आचरणाचे कौतुक करायचे, त्यांचा आदर करायचे. जग देवांच्या अधीन, देव मंत्रांच्या अधीन, तर मंत्र ब्राह्मणांच्या अधीन अशी सत्यस्थिती होती. त्यांचे महात्म्य काय सांगावे? आज ती परिस्थिती नाही. ब्राह्मण आपले सत्व गमावून बसले आहेत. वेद मार्ग सोडून अज्ञानाने वाटेल तसे वागत आहेत. हीन ज्ञातीपुढे पैसे घेऊन वेद पठण करताना आपण वेदांना भ्रष्ट करीत आहोत याची सुद्धा त्यांना कल्पना नाही. अशा मूर्खांचे तोंड सुद्धा पाहू नये. ते मरणोत्तर ब्रह्म राक्षसच होणार. द्विज हो, अशा आहेत चतुर्वेदांच्या शाखा. असे आहेत त्यांचे भेद. तुम्ही स्वतःला मोठे ज्ञानी समजताना मग ही माहिती तुम्हाला होती का? नाही ना.
मग आम्ही चतुर्वेदी असा मोठेपणा मिरवून जगात आपल्या विद्वत्तेचा डंका कशाला पिटता? जय पत्रे मागत तुम्ही कशाला हिंडता? त्रिविक्रम भारतीला कशाला छळता? जयपत्र वगैरे काहीही लिहून मिळणार नाही. आपण आपला प्राण धोक्यात घालू नका, मुकाटाने निघून जा, त्यातच तुमचे कल्याण आहे. सिद्ध म्हणाला, नामधारका श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना हिताची गोष्ट सांगितली होती, पण त्या ब्राह्मणांनी आपला हेका सोडला नाही. ते म्हणाले, तुम्ही वादविवाद केला नाहीत तर आम्ही हरलो असे होईल. ही वार्ता राजाला कळली तर आमचे महत्त्व राहणार नाही. नामधारका यालाच विनाशकाली विपरीत बुद्धी असे म्हणतात. त्या द्विजांचे दिवस भरले होते म्हणूनच त्याला आपले हित कशात आहे ते कळत नव्हते असेच मला म्हणावेसे वाटते. अध्याय 26 संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी नका भ्रमू युक्तीसी, वेदांत न कळी ब्रह्मयासी अनंत वेद असती. वेद व्यासा सारिखे मुनी नारायण अवतरोनी, वेद व्यक्त करोनी व्यास नाम पावला. तेनेही नाही पूर्ण केले साधारण सांगितले. शिष्य होते चौघी भले प्रख्यात नामे अवधारा. शिष्यांची नामे देखा सांगेन विस्तारे ऐका. प्रथम पैल दुजा वैशंपायनिका, तिसरा नामे जैमिनी, चौथा सुमंतु शिष्य करीन मने वेदाभ्यास. त्यांसी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता. एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दीन कल्पांता. चारी वेद केवी वाचिता अनंत वेद असे महिमा. ब्रह्मकल्प तिन्ही फिरले वर्षोवर्षी वाचले. ब्रह्मचर्य आचरले वेद पूर्ण शिको म्हणोनी. या वेदांचे आद्यंत सांगे नैका एक चित्त. पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता. लवले शाले तासी पुनरपि करे तपासी. ब्रह्मा प्रसन्न झाला परियसी काय मागशील म्हणोनी. भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी स्वामी मज प्रसन्न होसी. वेद शिकेन आद्यंतेंसी ब्रह्मचर्य आश्रमी. वेदांत मज दावावे सर्व माते शिकवावे. ऐसे वरदान द्यावे म्हणून चरणी लागला. ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी मिती नाही वेदांसी. सर्व कैसा शिको म्हणसी आम्हांसी वेद अगोचर. तुझ दावी तो पहा सकळ करोनी मन निर्मळ. शक्ती झाली या सर्व काळ अभ्यास करी भारद्वाजा. ऐसे म्हणून ऋषीसी ब्रह्मा दावी वेदांसी. दिसता ती तीन राशी गिरिरूप होऊनी. ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीस वाटे भय. वेद राशी गिरिमय केवी शिकू म्हणत असे. तिन्ही ब्रह्मकल्पांवरी आचरले आश्रमचारी. वेद शिकले तावन मात्री एवढे गिरी केवी शिको. म्हणून भय मीत झाला ब्रह्मयाचे चरणी लागला. म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणत असे. या वेदाचा आद्यंत आपण पाहावया अशक्त. तुची जानसी जगन्नाथ जे देशी ते घेईन. तू शरणागता आधार माझे मनी वासना थोर. वेद शिकावे अपार म्हणून आलो तुझ पासी. वेद देखोनी अमित भय पावले चित्त. जे द्याल उचित तिचे घेऊ परियेसा. ऐसे वचन ऐकोन ब्रह्मदेव संतोषोन. देता झाला मुष्टितीन अभ्यासावया. तीन वेदांचे मंत्रजाळ वेगळे केले तत्काळ. ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यासी भारद्वाज. अजून पुरते नाही तासी केवी शिको पाहती वेदासी. सांगा तुम्ही परियेसी चौघे वाचा चारी वेद. पूर्ण एक वेदासी शिकता प्रयत्न मोठा त्यासी. सांगीन थोडे तुम्हांसी व्यक्त करावया अभ्यास. शिष्य म्हणती व्यासासी एक वेद आम्हासी. विस्तारावे आद्यंतेंसी शक्तीनुसार अभ्यास करू. ऐसे विनविती चौघे जण नमुनी व्यास चरण. कृपा करावी जान आम्हा लागी व्यास मुनी. करुणा वचन ऐकोनी
व्यास सांगे संतोषोनी, पैल शिष्य बोलावोनी ऋग्वेद निरोपित, ऐक पैल शिष्योत्तमा सांगेन ऋग्वेद महिमा, पठन करीगा धर्मकर्मा ध्यानपूर्वक करोनी. पैल शिष्य म्हणे व्यासासी, बर्वे विस्तारावे आम्हासी, ध्यानपूर्वक लक्षणेंसी भेदाभेद निरोपावे, त्यात जे अवश्य आम्हासी तेची शिको भक्तींसी, तू कामधेनु आम्हासी कृपा करीगा गुरुमूर्ती. व्यास सांगे पैल शिष्यासी, ऋग्वेद ध्यान परियेसी, वर्णरूप व्यक्ती कैसी भेदाभेद सांगेन. ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद, अत्री गोत्र असे शुद्ध ब्रह्मा देवता जाणावी. गायत्री छंदासी रक्तवर्ण परियेसी, नेत्र पद्म पत्र सदृशी विस्तीर्ण ग्रीवा कंबुकंठ, कुंच केशी श्मश्रू प्रमाण द्व्यरत्नी दीर्घ जाण, ऋग्वेद असे रूपधारण मूर्ती घ्यावी येणेन परी. आता भेद सांगेनय का, प्रथम चर्चा श्रावका, द्वितीय चर्चा श्रवणिकायिका, जटा शपट दोन्ही शाखा, पाठक्रम शाखा दोन्ही, सातवा दंड म्हणोनी, भेद सप्त निर्गुणी, पाच भेद अनेक असती, अश्वलायनी शांखायनी शाकला बाष्कला दोन्ही, पाचवी मांडुका म्हणोनी असे भेद द्वादश. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी, व्यासे सांगितले शिष्यासी, ऐशिया ऋग्वेदासी द्वादश भेद विस्तारे. या कलियुगा भीतरी म्हणविसी वेदचारी, कीर्ती मिरवा लोकांतरी अध्यापक म्हणोनी. तया द्वादश भेदांत एक शाखा असे विख्यात, सुलक्षण रूप व्यक्त कोण जाणे सांग मज. नारायण व्यास मुनी शाखा द्वादश विस्तारोनी, सांगितल्या संतोषोनी पैल शिष्यासी. ऋग्वेदाचे भेद असे सांगितले वेद व्यासे, श्री गुरु म्हणती हर्षे मदोन्मत्त द्विजांसी. यजुर्वेद विस्तार सांगेन ऐका अपार, वैशंपायन शिष्य थोर अभ्यास करी परियेसा. व्यास म्हणे शिष्यासी, ऐक एक चित्तेंसी, सांगतो यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद. भारद्वाज गोत्र जाना, अधिदैवत विष्णू जाना, त्रिष्टुप छंदासी तुम्ही म्हणा, आता ध्यान सांगेन. कृश मध्य निर्धारी, स्थूल ग्रीवा कपाल जरी, कांचन वर्ण मनोहरी, नेत्र अस्ति पिंगट, शरीर ताम्र आदित्यवर्ण, पाच अरत्नी दीर्घ जान. यजुर्वेदा ऐसे ध्यान वैशंपायना निर्धारी. ऐश्या यजुर्वेदासी अस्ति भेद शायसी, म्हणे व्यास शिष्यासी सांगेन एकाची परी. प्रथम चरका आहुरका, तिसरा नाम कठा ऐका, प्राच कठा चतुर्थिका, कपिल कठा पाचवी पै, सहावी असे अरायणिया, सातवी खुनी वार्ततविया, श्वेत म्हणिजे जाण आठविया, श्वेत तर नवमी. मैत्रायणी असे नाम, शाखा असे हो दशम, तीसी भेद उत्तम अस्ति सात परियेसा. मानवा दुंदुबा दोन्ही, तिसरा ऐकेया म्हणोनी, वाराहा नाम चतुर्थपणी, भेद असे परियेसा. हरिद्र वेयाप जान पाचवा, श्याम म्हणजे सहावा, सातवा श्यामायनी या जाणावा, दशम शाखा परियेसा. वाजसने या शाखेसी भेद अस्ति अष्टादशी, नामे सांगेन परियेसी, श्री गुरु म्हणती तयांसी. वाजसने या नाम एका, द्वितीया जा बलानिका, बहुधेया नामे तृतीयका, चतुर्थ कन्व परियेसा. माध्यंदिना पांचवेसी, शापिया नाम षष्ठेसी, स्थापायनी सप्तमेसी, कापाला अष्टम विख्यात, पौड्रवस्ता विख्यात, आवटिका नावे उन्नत, परमावटिका परमख्यात, एकादश भेद जाना. पारा शर्या द्वादशी, वैदेया नामे त्रयोदशी, चतुर्दश भेद पुससी, वैनेया म्हणती तयाते, औंधेया नामे विशेषी, जान शाखा पंचदशी, गालवा म्हणिजे षोडशी, बैजवा नाम सप्तदशी, कात्यायनी विशेषी,
जान शाखा अष्टदशी, वाजसनीय शाखेसी भेद अस्ति अष्टादश, तैतिरीय शाखा भेद दोन्ही, व्यास सांगे विस्तारोनी, औख्या कांडिके या म्हणोनी, यांसी भेद पाच असती। आपस्तंभी असे थोर, शाखा असे मनोहर, यज्ञादि कर्मे आचार, विज्ञान असे तयांत, दुसरा जान बौधायनी, सत्याषाढी अघनाशिनी, हिरणकेशी म्हणोनी, चौथा भेद परियेसा, औंधेयी म्हणोनी गाव, भेद असे पाचवा, अनुक्रमे पढावा, म्हणे व्यास शिष्यासी, षडंगे असती विशेषे, नामे तयाची सांगे नैके, शिक्षा व्याकरण कल्पे, निरुक्त छंद ज्योतिष, याते उपांगे असती आणि त्यांचे नामे तू ऐक, प्रतिपद अनुपद देख, छंद तिसरा परियेसा, भाषा धर्म पंचम, मीमांसा न्याय सप्तम, कर्मसंहिता अष्टम, उपांगे ही जाणावी, परिशिष्टे अष्टाविंश, अस्ति ऐका विशेष, विस्तार करुनी परियेस, व्यास सांगे शिष्यासी, पूर्वी होता वेदराशी, शिकता अशक्य मानवांसी, म्हणून लोकोपकारासी, ऐसा केला विस्तार, शाखा भेद येणेन परी, विस्तार केला प्रकारी, जितके मती उच्चारी, तितुके शिको म्हणोनी, येणेन परी विस्तारी, सांगे व्यास परी करी, वैशंपायन अवधारी, विनवी तसे त्या जवळी, यजुर्वेद विस्तारेंसी, निरोपिला आम्हासी, शाखा भेद क्रमेंसी, वेगळाने करोनी, संदेह होतो आम्हासी, मूळ शाखा कोण कैसी, विस्तारोनी प्रीतींसी, निरोपावे स्वामी या, व्यास म्हणे शिष्यासी, बर्वे पुसिले आम्हासी, या यजुर्वेदासी, मूळ तुम्हा सांगेन, मंत्र ब्राह्मण संहिता, मिळोनी पडता मिश्रिता, तोची मूळ प्रख्याता, यजुर्वेद जाणीजे, आणि कसे एक खून, संहिता मिळोनी ब्राह्मण, तोची यजुर्वेद मूळ जाण, वरकड शाखा पल्लव, यज्ञादि कर्म क्रियेसी, हे मूळगा परियेसी, अभ्यास करिगा निश्चयेंसी, म्हणे व्यास शिष्याते, ऐकोनिया व्यासवचन, वैशंपायन म्हणे कर जोडून, यजुर्वेद मूळ विस्तारून, निरोपावी स्वामी या, व्यास म्हणे शिष्यासी, सांगे नैक विस्तारेंसी, ग्रंथत्रय असती जासी, अभ्यास करी म्हणत असे, सप्त अष्टक संहितेसी, एका एकाची विस्तारेंसी, सांगेन तुझ भरवसी, म्हणे व्यास शिष्याते, प्रथम ईशेत्वा प्रश्नासी, अनुवाक अस्ति चतुर्दशी, 8 अधिक 20 50 असती, अप ऊर्ध्व प्रश्नासी, अनुवाक अस्ति चतुर्दशी, 4 अधिक 30 50 तुम्ही जाणाव्या, देवस्यत्वा प्रश्नासी, अनुवाक अस्ति एकादशी, 1 अधिक 30 50 असती, आद दे नामा प्रश्न चतुर्थ, षटचत्वारिंशत अनुवाक विख्यात, 50 जान तयांत, वेदाधिक 50, देवासुर नामक प्रश्नासी, अनुवाक अस्ति एकादशी, अस्ति 51 50, पंचम प्रश्नांत अवधारा, संत्वासिंचा इति प्रश्न, 12 अनुवाक अस्ति पूर्ण, 50 अस्ति 51, अस्ति 6वे प्रश्नासी, पाकयज्ञ नामक प्रश्न, 13 अनुवाकी संपन्न, 50 अस्ति 51, सप्तम प्रश्न विस्तार, अनुमत्ते इति प्रश्नासी, अनुवाक जाना 22, 2 50 अस्ति, प्रथम अष्टक येणेन परी, प्रथम अष्टक परियेसी, संख्या सांगेन संहितेसी, अनुवाक अस्ति ख्यातिसी, एक चित्ते परियेसा, 144 अधिक त्यावरी 3 निर्धारी, अनुवाक अस्ति परिकरी, अंतकरणी धरावे, 50 अस्ति त्यासी, 342, प्रथम अष्टकी परियेसी, म्हणून सांगे व्यास मुनी, द्वितीय अष्टकाचा विचार, सांगेन तो परिकर, प्रथम प्रश्नाचे नाम थोर, वायव्य असे म्हणावे,
प्रथम प्रश्नांत विशेष अनुवाक जान एकादश पंचषष्टी अस्ति 50 एक चित्ते परी ऐसा। पुढे असे द्वितीय प्रश्न नाम असे प्रजापती गुहान द्वादश अनुवाक अस्ति जान एक सप्तती 50 आदित्य नामक प्रश्नास अनुवाक जाना 14 अष्ट अधिक 50 50 तुम्ही पढाव्या। पुढील प्रश्न देवा मनुष्या अनुवाक जाना 14 अष्ट अधिक 44 50 तुआ जाणीजे म्हणता जाय महापाप। प्रश्न असे विश्वरूप द्वादश अनुवाक स्वरूप 4 अधिक सप्तती 50 समिदा नाम प्रश्नास निरुते अनुवाक द्वादश सप्तती 50 अस्ति त्यास एक चित्ते परी ऐसा। ऐसे द्वितीय अष्टकासी षष्ठ प्रश्न परियंसी 5 अधिक सप्ततीसी अनुवाक तुम्ही जाणावे। 50ची गणना सांगेन तुझ विस्तारोन 3 शतांवरी अशी ती जाण अष्ट अधिक परी ऐसा। तिसरा अष्टक सविस्तर सांगेन तुम्हा परिकर। वैशंपायन शिष्य थोर गुरु मुखे ऐकत असे। तिसऱ्या अष्टकाचा प्रश्न प्रथम नाम प्रजापती रकाम अनुवाक त्या एकादशोत्तम 2,44 त्यासी। द्वितीय प्रश्नास असे जान नाम यो वै पवमान एकादश अनुवाक जान 4,50 त्यासी। तृतीय प्रश्ना बर्वियासी नामासी अग्ने तेजस्वी अनुवाकांची एकादशी 4,50 त्यासी। चौथा प्रश्न विवाहित एकादश अनुवाक ख्यात 4,50 एक चित्ते परी ऐसा। पुढे असे प्रश्न पंचम म्हणावे मान पूर्णा प्रथम अनुवाक 11 उत्तम 28,50 त्यासी। ऐसे तृतीयाष्टकासी अनुवाक 55 त्यासी 200 अधिक 6 त्यासी 50 अस्ति अवधारा। चौथा अष्टकाचा प्रथम प्रश्न नामे असे युंजान एकादश अनुवाक खून 4,50 प्रश्नास संज्ञा विष्णु क्रमैसी एकादश अनुवाक परी ऐसी। अष्ट अधिक 44 50 त्यात विस्तार। तिसरे प्रश्न उत्तम जाना तुम्ही आपांत्वा नाम 13 अनुवाक उत्तम 4,50 त्यासी। चौथा प्रश्न रश्मी रसी अनुवाक अस्ति द्वादशी सप्ताधिक 30 त्यासी। 50 अस्ति तुम्ही जाना नमस्ते रुद्र उत्तम। प्रश्न होय जान पंचम एकादश अनुवाक जान सप्ताधिक 20-50 अश्मनुज्र प्रश्नास 9 अनुवाक परियेस 4,50 त्यास एक चित्ते परियेसा। प्रश्न अग्ना विष्णुसी अनुवाकांची जान पंचदशी 1 न्यून 40 50 त्यासी विस्तारे। ऐसे चतुर्थ अष्टकासी सप्त प्रश्न परियेसी अनुवाक अस्ति 82 200 एक उन्या अशीती 50 पंचमाष्टका प्रथम प्रश्न नामे सावित्रानी जान 50 षष्टी 51 एकादश अनुवाक ख्याती विष्णु मुखा प्रश्नासी अनुवाक अस्ति द्वादशी। चतुष्षष्टी 50 त्यासी श्री गुरु म्हणती द्विजाते। तिसरा प्रश्न उत्सन्न यज्ञ अनुवाक द्वादश धरा खून 50 द्वयनून 50 अस्ति परियेसी। चौथा प्रश्न देवासुरा अनुवाक अस्ति त्यासी 12 षष्टींत 2 उन्या करा 50 अस्ति परियेसा। यदेके नामे प्रश्न 24 अनुवाक खून 2 अधिक षष्टी जान 50 अस्ति परियेसा। हिरण्यवर्मा षष्ठ प्रश्न 23 अनुवाक जान षष्टी मध्ये 6 न्यून
50 अस्ति परियेसा। योवा यथा नामे प्रश्न षड्विंशति अनुवाक जान। षष्टींमध्ये द्वयनून 50 अस्ति परियेसा। पंचमाष्टक संहितेसी सप्त प्रश्न परियेसी। अनुवाक 183 20 अधिक विस्तारे। त्रीणी अधिक चतुशत 50 अस्ति जाना विख्यात। मन करुणी सावचित्त ऐका म्हणे तये वेळी। षष्टाष्टक संहितेसी प्रथम प्रश्न परियेसी। प्राचीन वंश नाम त्यासी 11 अनुवाक जाना। अधिक 6 सप्ततीसी 50 त्यासी परियेसी। विस्तार करुणी शिष्यासी सांगत असे व्यासदेव। यदुभव नाम प्रश्नासी अनुवाक जाना 11। 1 50 अस्ति परियेसी। तिसरा प्रश्न चातवाल 11 अनुवाकी माळ। 50 षष्टी वरिद्वय 16 तिसरा प्रश्न परियेसी। चौथा प्रश्न यज्ञेन 11 अनुवाक जान। 50 1 अधिक 50 पूर्ण। 1 चित्ते परियेसा इंद्रवृत्र नाम प्रश्न। 11 अनुवाक जान 240 खून। पंचम प्रश्नी परियेसा सुवर्गा नाम प्रश्नासी। अनुवाक अस्ति 11 त्रीणी अधिक 40। 50 अस्ति परियेसा 6वे अष्टकी परिपूर्ण। तासी 6 अधिक अस्ति पूर्ण। षष्टी अनुवाक अस्ति जान। त्रयस्त्रिंशदधिक 30 50 सप्तमाष्टकाचा प्रश्न। नामे असे प्रजनन अनुवाक 20 अस्ति खून। 250 50 त्यास साधा म्हणती जो द्वितीय प्रश्न। 20 अनुवाक जान 50 परिपूर्ण। 1 चित्ते परियेसा प्रजवम वा नाम प्रश्नासी। अनुवाक 20 परियेसी 240 50 त्यासी। श्री गुरु म्हणती तयांसी बृहस्पती नामक प्रश्न। 22 अनुवाक जान 3अधिक खून। 50 अस्ति अवधारा प्रश्न असे 5वा जान। गावोवा नामे उत्तम 25 अनुवाक पूर्ण। 450 50 त्यासी सप्तमाष्टक संहितेसी। अनुवाक अस्ति परियेसी 170 त्यासी। अनुवाक अस्ति विस्तार 200 अधिकेसी। 51 अस्ति 50 सप्तमाष्टकस्य सूरसी। 1 चित्ते परियेसी अष्टमाष्टक संहितेसी। 600 अष्टचत्वारिंशतीसी मुख्य प्रश्न 40 भरवसी। अनुवाक अस्ति विस्तारे 2 सहस्रदोनी। 50 तु जानमनी पठन करा म्हणोनी। व्यास सांगे शिष्यासी 3 अष्टक ब्राह्मणांत। अस्ति जे जान विख्यात सांगे नैक 1 चित्त। म्हणे व्यास शिष्यासी प्रथमाष्टक ब्राह्मणासी। प्रश्न 8 परियेसी नामे त्याची ऐका ऐशी। 1 चित्ते परियेसा प्रथम प्रश्न संधत्त। नाम असे विख्यात। अनुवाक 10 विस्तृत। 80 दशक मनोहर उधन्य नाम दुसरा प्रश्न। 6 अनुवाक दशक 50 जान वाचपेय अनुसंधान। देवासुरा प्रश्न 3 त्यासी दशक अनुवाक जान। 5 अधिक 60 दशक जान 4था उभय नाम प्रश्न। 10 अनुवाक मनोहर सवस्तर गणित 6 अधिका। त्यासी जाना तुम्ही दशका। 5वा नामे अग्निकृत्तिका। प्रश्न असे अवधारा त्यासी अनुवाक 12। सांगे नैका दशक 2 अधिक 60 विशेष। 1 चित्ते परियेसा 6वा प्रश्न अनुमत्य। अनुवाक 10 प्रख्यात 5 अधिक सप्ततिक। दशक त्यासी अवधारा सप्तम प्रश्नाधरी खून। नाम त्या 1 ब्राह्मण। 10 अनुवाक आहेत जान। 64 दशक त्यासी 8वा वरुणस्य नाम प्रश्न। अनुवाक त्यासी 10 जान। 7 अधिक 30 खून। दशक त्यासी मनोहर
प्रथम अष्टक ब्राह्मणासी प्रश्न 8 परियेसी अष्टसप्तती अनुवाक त्यासी एक चित्ते परियेसा एक उणे 500 दशक आहेत विख्यात वैशंपायन ऐकत गुरुमुखे करोनी दुसरा अष्टक ब्राह्मणास प्रथम प्रश्न अंगिरस अनुवाक जाना एकादश 60 दशक मनोहर प्रजापतीर कांड प्रश्न दुसरा हा गोड एकादश अनुवाक दृढ त्रिसप्तती दशक त्यासी कांड ब्रह्मवादीन एकादश अनुवाक जान दशक आहे तो 50 पूर्ण एक चित्ते परियेसा जुष्टो नाम प्रश्न ऐक तासी अनुवाक अष्टादशक वैशंपायन शिष्यक गुरुमुखे ऐकतसे प्रश्न प्राणो रक्षती अष्ट अनुवाक त्यासी ख्याती 5+4 दशक तुम्ही ओळखीजे स्वाद्विन्त्वा नामे षष्टम प्रश्न असे उत्तम अनुवाक अस्ति 20 खून 6+80 दशक त्यासी सप्तम प्रश्न त्रिवृत्तास अनुवाक अस्ति 18 6+36 दशक त्यासी मनोहर अष्टम प्रश्न पिवोन्न अनुवाक अस्ति 9 जाना 80 उना दशक त्यासी मनोहर द्वितीय अष्टक ब्राह्मणासी 8 प्रश्न परियेसी वेद उणे शतक त्यासी अनुवाक अस्ति मनोहर 400 उपरी 3 उणे सप्तती निर्धारी दशक आहे ती विस्तारी एक चित्ते परियेसा तृतीयाष्टक ब्राह्मणासी प्रश्न अस्ति 12 नामे त्यांची परियेसी एक चित्ते अवधारा प्रथम प्रश्न विख्यातु नाम अग्निर्नः पातु 6 अनुवाक विख्यातु 1+60 दशक तृतीयस द्वितीय प्रश्न अनुवाक अस्ति 10 जान 85 दशक खून एक चित्ते परियेसा तिसरा प्रश्न प्रत्युष्ट अनुवाक अस्ति 11 1+80 दशक एक चित्ते अवधारा चौथा प्रश्न ब्राह्मणेसी अनुवाक 1 परियेसी 1+20 दशक त्यांसी मनोहर पंचम प्रश्न नाम सत्य चतुर्दश अनुवाक विख्यात 1+30 दशक एक चित्ते परियेसा 6वा प्रश्न अजंती पंचदश अनुवाक ख्याती 6वा प्रश्न अंजंती पंचदश अनुवाक ख्याती 7+63 दशक त्यासी जानावे अच्छिद्र सार्वान्वा नाम प्रश्न चतुर्दश अनुवाक जान 30+100 खून दशक त्यासी मनोहर प्रश्न अश्वमेधासी सांग्रहण्य ख्यातीसी अनुवाक अस्ति 13 51 दशक प्रजापतीर काम अश्वमेधासी उत्तम 23 अनुवाक नेम 4+80 दशक त्यासी सज्ञान म्हणती काठक अनुवाक 10 1+50 दशक एक चित्ते परियेसा दुसरा लोकोसी काठक दश अनुवाक अस्ति ऐक तयांमध्ये 2+60 दशक व्यास म्हणे शिष्यासी 12 प्रश्न तुभ्यासी अनुवाक 9 परियेसी 6+50 दशक त्यासी मनोहर तिसरे अष्टक ब्राह्मणासी 7+40 अनुवाकासी 720 दशकासी विस्तारसे परियेसा 3 अष्टक ब्राह्मणासी प्रश्न सांगेन परियेसी 8+20 एक चित्ते अवधारा 320 1+ परियेसी अनुवाक आहे ती विस्तारेंसी परत ब्राह्मणासी परियेसा
दशक संख्या विस्तार सप्तशत अधिक सहस्र अष्टचत्वारिंशति उत्तर अधिक अस्ति परियेसा। आता सांगेन अरन त्यासी अस्ति 10 प्रश्न विस्तारोनिया सांगेन एक चित्ते अवधारा। अरनाचा भद्र नाम प्रथम प्रश्न 32 अनुवाक असे खून 130 जान दशक त्यासी मनोहर। स्वाध्याय ब्राह्मणासी अनुवाक 20 परियेसी 24 दशक त्यासी एक चित्ते परियेसा। चित्ते म्हणजे प्रश्नासी अनुवाक जान 21 2 अधिक 50 दशक त्यासी विस्तार। ऐसा थोर चौथा प्रश्न नाम तया मंत्र ब्राह्मण 240 अनुवाक जान 62 दशक त्यासी। श्रेष्ठ ब्राह्मण प्रश्नासी अनुवाक जान 12 8 अधिक 87 दशक तुम्ही जाणावे। पितृभेद असे प्रश्न 12 अनुवाक परिपूर्ण 27 दशक जान एक चित्ते परियेसा। शिक्षा नाम प्रश्नासी अनुवाक अस्ति 12 3 अधिक 20 दशक त्यासी मनोहर। ब्रह्मविदा असे प्रश्न अनुवाक त्यासी 9 जान दशक 14 असे खून व्यास म्हणे शिष्यांसी। भृगुर्वे असे प्रश्न अनुवाक त्यासी 10 जान 15 दशक जान एक चित्ते परियेसा। दशम प्रश्न नारायण अनुवाक 30 अस्ति खून 100 वेद जान दशक त्यासी परियेसा। 10 प्रश्न अरणासी अनुवाक जान परियेसी 2 पूर्ण 280 संख्या असे परियेसा। 500 उपरी 49 विस्तारी दशक जाना मनोहरी म्हणे व्यास शिष्याते। ऐसे ग्रंथ तयांसी प्रश्न अस्ति 82 69 अधिक 180 अनुवाक जान मनोहर। 50 दशक विस्तार सांगेन तुम्हा प्रकार 202 सहस्र 249 2सहस्रत्रयशत सप्त अधिक उन्नत दशकी जान विख्यात ग्रंथत्रय परिपूर्ण। ऐशिया यजुर्वेदासी भेद अस्ति 86 त्यात एक भेदासी एवढा असे विस्तार। येनेन परी व्यासमुनी वैशंपायना विस्तारोनी सांगता झाला म्हणूनी श्री गुरु भन्ती द्विजांसी। तिसरा शिष्य जैमिनी त्यास सांगे व्यासमुनी सामवेद विस्तारोनी निरूपित अवधारा। उपवेद गांधर्वत्र काश्यपाचे असे गोत्र रुद्र देवता परमपवित्र जगती छंद म्हणावा। नित्य स्त्रग्वी असे जाना शुची वस्त्र प्रावरणा मन शांत इंद्रिय दमना शमी दंड धरिला असे। कांचन नयन श्वेतवर्ण सूर्यासारखे किरण षडरत्नी दीर्घजान सामवेद रूप असे। याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती ऐसी कोणा अशी शक्ती सकळासी शिकू म्हणावया। एका नारायणा वांचोनी समस्त भेद नेने कोणी ऐक शिष्या जैमिनी सांगे तुझ किंचित। प्रथमा असुरायनिया दुसरे वासुरायनिया वार्तांतरेया म्हणोनिया तिसरा भेद परियेसा। प्रांजली असे भेद एक ऋग्वेन विधायक आणि प्राचीन योग्य शाखा असे 6वा परियेसा। ज्ञानयोग सप्तम रानायनिया असे जा नाम यासी भेद 10 जान आहेत ऐका एक चित्ते। रानायनिया सांख्यायनी तिसरा शाठा म्हणोनी मुग्दल नाम जानोनी चौथा भेद परियेसा। खलवला महाखलवला सप्तम नामे लांगला अष्टभेद कैथुमा गौतमा म्हणे परियेसा। दशम शाखा जैमिनी ऐसे भेद विस्तारोनी सांगितले व्यासमुनी श्री गुरु म्हणती द्विजांसी। पूर्ण साम वेदासी कोण जाणे क्षितीसी 3 वेदे म्हणविसी मधून मत्त होऊनिया। सूत म्हणे शिष्यांसी सांगे व्यास अतिहर्षी
अथर्वण वेदांसी निरोपिले परियेसा। अथर्वण वेदासी उपवेद असे परियेसी। मंत्रशास्त्र निश्चयेसी वैतान असे गोत्र। आधी दैवत इंद्र त्यासी अनुष्टुप छंदेसी। तीक्ष्ण चंड क्रूरेसी कृष्ण वर्ण असे जान। कामरूपी क्षुद्र कर्म स्वदार असे त्यासी नाम। विश्वसृजक साध्य कर्म जलमूर्ध्नी गालव। ऐसे रूप तयासी भेद नव परियेसी। सुमंतु नाम शिष्यासी सांगत असे श्री व्यास। पैपला भेद प्रथम दुसरा भेद दांता नाम। प्रदांत भेद सूक्ष्म चौथा भेद स्तोता जान। अवता नाम असे ऐका ब्रह्मदा यशदा शाखा। सातवा भेद शाखा ऐका शौनकी म्हणती। अष्टम वेद दर्शा भेदासी चरण विद्या नवमेसी। पाच कल्प परियेसी सांगे नैका एक चित्ते। ऐसे चौघा शिष्यांस सांगत असे वेद व्यास। प्रकाश केला क्षितीस भरतखंडी परियेसा। या भरतखंडांत पूर्वी होते पुण्य बहुत। वेदाश्रम धर्माचरत होते लोक परियेसा। या कलियुगा भीतरी कर्म सांडिले द्विजवरी। लोपले वेद निर्धारी गुप्त जाहले क्षितीसी। कर्म भ्रष्ट झाले द्विज म्लेंछा सांगती वेद बीज। सत्व गेले सहज मंदमती झाले जान। पूर्वी होते महत्व ब्राह्मणासी देवत्व। वेद बळे नित्यत्व भूसूर म्हणती त्या काळजा। पूर्वी राजे याच कारणी पूजा करती विप्रचरणी। सर्व देता दक्षिणादानी ते अंगीकार न करीती। वेद बळे विप्रांसी त्रिमूर्ती वश होते त्यांसी। इंद्रादी सूरवरांसी भय होते विप्रांचे। कामधेनु कल्पतरू विप्रवाक्ये होत थोरू। पर्वत करीती तृणाकारू तृणा पर्वत परत्वे। विष्णू आपण परियेसी पूजा करी विप्रांसी। आपुले दैवत म्हणे त्यांसी वेद सत्वे करोनिया। श्लोक देवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनम च दैवतम। ते मंत्रा ब्राह्मणादीना ब्राह्मणो मम दैवतम। ऐसे महत्व द्विजांसी पूर्वी होते परियेसी। वेद मार्ग तजोनी सुरसी अज्ञान मार्गे राहटती। हीन याती पुढे ऐका वेद म्हणती मूर्ख देखा। त्यांच्या पाहू नये मुखा ब्रह्म राक्षस होता ती। तिने सत्व भंगले हीन याती ते सेविले। अद्यापि क्रय करीती मोले वेद भ्रष्ट करीताती। ऐशाचारी वेदांसी शाखा असती परियेसी। कोणे जाणावे क्षितीसी सकाळ गौप्य होऊन गेले। चतुर्वेदी म्हणविसी लोकांसवे चर्चा करीसी। काय जानसी वेदांसी अखिल भेद आहेत जाण। ऐशामध्ये काय लाभ घेऊ नये द्विज क्षोभ। कोणी केला तुते बोध जाई म्हणती येथून। आपुले आपण स्तुती करीसी जय पत्रे दाखविसी। त्रिविक्रम यतिपासी पत्र मागसी लिहुनी। आमुचे बोल ऐकोनी जावे तुम्ही परतोनी। वाया गर्वे भ्रमोनी प्राण आपुला देऊ नका। ऐसे श्री गुरु विप्रांसी सांगती बुद्धी हितासी। न ऐकती विप्रतामसी म्हणती चर्चा करू। चर्चा जरी न करू येथे हारी दिसेला आम्हांते। सांगती लोक राजयाते महत्व आमुचे उरे केवी। सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र मधोन्मत्ता। मेनती आपुले हिता त्यांसी मृत्यू जवळी आला। गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू। वेद विवरण ऐकता साधनू होय समाधान श्रोते जना। इति श्री गुरुचरित्रामृत चारी वेदांचा मधितार्थ। उकलोनी दाविला यथार्थ म्हणे सरस्वती गंगाधर। इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृस्य सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे वेद विस्तार कथनम नाम षड्विंशो अध्यायः। श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु। ओवी संख्या 242।
श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.